नमस्कार. श्री स्वामी समर्थ. यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर ना ह्या सेटिंग करणे खूप गरजेचे आहे. तर त्या सेटिंग कोणत्या आहेत आणि ह्या सेटिंग केल्यानंतर ना काय फायदा होणार आहे हे मी व्हिडिओच्या लास्टला मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता लास्ट पर्यंत नक्की बघा. तर ह्या सेटिंग कोणत्या आहेत ना मी तुम्हाला दाखवते. क्रोम ब्राउझर मध्ये ना Y2 स्टुडिओ ओपन करायचं. त्यामध्ये असं सर्च करायचं, टाइप करायचं studio.youtube.com असं सर्च करायचं. सर्च केल्यानंतर ना इथे राईट साईडला 3 डॉट दिसत आहेत ना, त्यावर असं क्लिक करायचं. त्यानंतर ना डेस्कटॉप साईटवर टिक करा. मग ना साईट डेस्कटॉप मोडमध्ये होते. हे दिसत आहे ना लॉगिंग या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ना तुमचे Y2 स्टुडिओ क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होते. मोबाईलच्या ना ह्या लेफ्ट साईडला इथं सेटिंगचं असं ना सिम्बॉल येतं, मग त्यावर ना असं क्लिक करायचं. त्यानंतर ना ह्या चॅनल या ऑप्शनवर असं क्लिक करायचं. बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये ना कंट्री सिलेक्ट करायची. मग आपल्याला ना इथे इंडिया सिलेक्ट करायची. बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये ना इथं आपल्याला कंट्री सिलेक्ट करायची इंडिया. हे इथं इंडिया दिसत आहे ना, त्यावर क्लिक करायचं. इथं कीवर्ड्समध्ये ना तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलचं इथं नाव टाकायचं आहे. जसं की माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लता चव्हाण. आता मी इथं नाव टाकले ना लता चव्हाण. आता आपण असं टाकू की चव्हाण लता. लता नंतर असं पुन्हा टाकायचं की चव्हाण. पुन्हा टाकायचं की लता चव्हाण लता किंवा चव्हाण. एक कीवर्ड्स टाकल्यामुळे ना आपलं ना यूट्यूब चॅनल सर्चेबल टाईपमध्ये ना येतंय. त्यामुळे ना टाकणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर ना हे राईट साईडला सेव्ह म्हणून दिसत आहे ना, त्यावर असं क्लिक करायचं, म्हणजे ते ना सेव्ह होत. सेव्ह झाल्याच्या नंतर ना इथं बॅकवर पुन्हा जायचं. नंतर ना पुन्हा लॉगिंगवर असं क्लिक करायचं. हे तुम्हाला इथं दिसत आहे ना सेटिंग या सिम्बॉलवर असं हे तुम्हाला दिसत आहे ना इथं चॅनल, त्यावर असं पुन्हा क्लिक करायचं. हे इथं दिसत आहे ना ॲडव्हान्स सेटिंग, त्यावर असं क्लिक करायचं. हे इथं तुम्हाला दिसत आहे ना डू यू वॉन्ट टू सेट युअर चॅनल ॲज मेड फॉर किड. म्हणजे तुम्ही हा यूट्यूब चॅनल लहान मुलांसाठी बनवलेला आहे का. नो सेट धिस चॅनल असं आहे ना, त्यावर असं क्लिक करायचं. कारण की आपण हे लहान मुलांसाठी चॅनल ओपन केलं नाही ना, त्यामुळे असं त्यावर असं क्लिक करायचं. नो ऑप्शनवर टिक केल्यानं व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कॉमेंट्स हे ऑप्शन ऑन राहते. हे जर नाही केलं ना तर मग कॉमेंट्स ऑप्शन ना ऑफ राहते. त्यानंतर ना असं थोडं खाली जायचं. असं हे तुम्हाला इथं क्लिप्स नाव दिसत आहे ना, त्या खाली ना असं अलाउ व्ह्यूअर्स टू क्लिप माय कंटेंट्स आहे ना, त्यावर असं टिक करायचं. टिक जर केलेलं नसलं ना तर तुम्ही असं करून घ्यायचं टिक. त्यानंतर ना तुम्ही हा यूट्यूब चॅनलवर तुमचा एखादा व्हिडिओ तुम्ही अपलोड केल्यानंतर तुमच्या व्हिडिओचे जे कंटेंट आहेत ना ते दुसरे कोणी जर यूज केलं ना, मग तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा होणार आहे. त्यामुळे ना ह्यावर असं टिक करायचं. नसलं तर असं करून घ्यायचं. त्यानंतर ना पुन्हा ह्या इथं सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं. नंतर पुन्हा ह्या ना सेटिंग या ऑप्शनवर असं जायचं. हे इथं चॅनल दिसत आहे ना, पुन्हा त्यावर असं क्लिक करायचं. दिसत आहे ना फ्युचर इलिजिबिलिटी
त्यावर असं क्लिक करायचं. त्यावर असं क्लिक केल्याच्या नंतर ना हे 3 असे ऑप्शन येतात. स्टँडर्ड फीचर्स, ते तुम्हाला ना व्हिडिओ अपलोड करण्यासाठी ना परमिशन देतं. हे सेकंड वाले इंटरमिडिएट फीचर्स एलिजिबल आहे ना, त्यावर असं क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर ना हे व्हेरिफिकेशन फोन नंबर आले ना, त्यावर असं क्लिक करायचं. व्हॉट इज युअर फोन नंबर, त्यामध्ये ना मग आपला असं फोन नंबर टाकायचा. त्यानंतर ना इथं हे नेक्स्ट दिसत आहे ना, त्यावर असं क्लिक करायचं. ना OTP तुमच्या मोबाईलवर येतो, मग तो OTP ना इथं मग असं टाकायचा. सबमिट या ऑप्शनवर असं ना क्लिक करायचं. तुमचा मोबाईल व्हेरीफाय होतो. त्यानंतर ना मग इथं असं ग्रीनमध्ये तुम्हाला दिसतं. मोबाईल व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला ना यूट्यूब चॅनल, म्हणजे तुम्ही ना हे 15 मिनिटाच्या समोर पण असे व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता. हे 3 ऑप्शन दिसत आहे ना तुम्हाला. ॲडव्हान्स फीचर्स, त्यामध्ये ना एलिजिबल, त्यावर असं क्लिक करायचं. त्यामध्ये ना इथं असं ॲक्सेस फ्युचर दिसत आहे ना, त्यावर असं क्लिक करायचं. टेक अ 6 सेकंड व्हिडिओ ऑफ युअर सेल्फ आहे ना, त्यावर असं टिक करायचं. राईट साईडला नेक्स्ट या ऑप्शनवर असं क्लिक करायचं. गेट ईमेल दिसत आहे ना, त्यावर असं क्लिक करायचं. पुन्हा असं लगेच नाही तर डन करायचं. तुमच्या ईमेलवर असा मेल येतो. हे इथं दिसत आहे ना स्टार्ट व्हेरिफिकेशन, त्यावर असं क्लिक करायचं. हे असा बारकोड आल्याच्या नंतर ना बारकोड तुमच्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये स्कॅन करायचा. तुमच्या फेसचा फोटो स्कॅन केल्यानंतर ना हे 3 नंबरवाला आहे ना ॲडव्हान्स फ्युचर, त्यामध्ये ना 24 घंट्यानंतर ना हे एलिजिबल आहे ना, तर मग एनेबल होईल ग्रीन कलरमध्ये. ह्या सेटिंग केल्यानंतर ना तुम्ही 15 मिनिटाच्या वरी पण तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता. कस्टम थंबनेल्स पण लावू शकता, लाईव्ह स्ट्रीमिंग पण करू शकता. त्यानंतर ना तुम्हाला डेली शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ अपलोड जास्तीत जास्त अपलोड करण्याची यूट्यूब तुम्हाला परमिशन देतं. चॅनल मोनिटाईज होण्यासाठी ना हे सेटिंग तुम्हाला करावीच लागते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा.